तर मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे व सोबतच नोटीस पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की त्याच्या मुख्य परीक्षा ही कधी होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये बघणार आपण की तो रिझल्ट कसा बघायचा व सोबतच मुख्य परीक्षा पण कधी होणार आहे. तर व्हिडिओला आपल्या पूर्ण बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी 1 जून 2025ला घेण्यात आलेली होती, याचा रिझल्ट 6 ऑगस्ट 2025ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर तो रिझल्ट कसा बघायचा बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, MPSCच्या वेबसाईटवर आलेला आहे. त्यामध्ये बघा मित्रांनो, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये रिझल्टमध्ये जाऊन रिझल्ट ऑफ एक्झामिनेशन रिक्रुटमेंट यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर दिलेलं आहे बघा मित्रांनो, महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024 रिझल्ट या दिलेल्या PDF साईनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता. रिझल्ट हा अपलोड होतो, त्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमचा जो नंबर आहे आणि नाव तुम्ही चेक करायचं किंवा तुमचा नंबर आणि नाव जर असेल तर तुम्ही मेन्स परीक्षेकरता जे आहेत ते झालेले आहेत फायनल. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नाव आहे त्यांची प्री परीक्षा ही क्लिअर झालेली आहे. तर बघा मित्रांनो, आता महत्त्वाचं असं म्हणजे की मुख्य परीक्षा ही कधी होणार आहे. तर त्यांनी सांगितलेले आहे, मुख्य परीक्षा ही दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, जो अर्ज करायचा आहे मेन्स परीक्षेकरता त्याचा अर्ज करण्याचा तसे परीक्षा शुल्क भरण्याच्या बाबत मुख्य परीक्षेत प्रवेश देण्यात येणार आहे, त्याची माहिती लवकर देण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, जे विद्यार्थी प्री परीक्षा पास झालेले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. पण आता महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आता मेन्स परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, तसेच मेन्स परीक्षेचा शुल्क पण भरायचं आहे, परीक्षा शुल्क. तर बघा मित्रांनो, प्री परीक्षा पास झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मेन्स परीक्षेकरता स्पेशल अर्ज करावा लागत असतो, त्याच लॉगिनमध्ये जाऊन, तसेच परीक्षा शुल्क पण द्यावे लागते. तर अशा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेत प्रवेश देण्यात येईल जे विद्यार्थी फॉर्म भरतील. तर अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र असलेले जे उमेदवार आहेत त्यांना SMS दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, मुख्य परीक्षेसाठी जे आहे ज्या विद्यार्थी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित पद्धतीने सादर केल्यानंतरच त्याच विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येणार आहे. त्याशिवाय बाकीच्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परीक्षेमध्ये जे तुम्ही फॉर्ममध्ये हे केलेलं असेल, कास्ट वगैरे जे ते आहे, जे पण दावे आहेत तेच मुख्य परीक्षेसाठी ॲक्सेप्ट केले जाणार आहे. तर अशीच ही अपडेट होती बघा मित्रांनो. अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.